हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 72वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे दोमिलवन या भागात राहणाऱ्या श्री मौनी बाबाजी यांची. कथा मागच्या कथेप्रमाणेच छोटीशीच आहे. मौनी बाबा हे माधव गौडीय संप्रदायातले उडिया संत होते. त्यांच्या खऱ्या नावाचा काही कुणाला पत्ताच नाहीये, ते कुणाला माहीतच नाहीये. पण एका घटनेमुळे त्यांना मौनी बाबा असा नाव पडलं. ती घटना अशा प्रकारे आहे. नंदग्राम येथे नंद सरोवरावरती दंडी संन्यासी श्री अमृतानंद सरस्वती हे राहत असत. ते प्रकांड पंडित होते. पंडित श्यामसुंदरजी आणि श्री कालूराम शास्त्री अशा नावाजलेल्या विद्वानांनी त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या विषयांचं शिक्षण घेतलेलं होतं. त्यांच्याकडेच हे मौनी बाबा सुद्धा शिक्षण घेण्यासाठी जात असत. पण ते खूप बडबडे होते मौनी बाबा. आणि शिक्षण घेताना, अभ्यास करताना, लिहिताना, वाचताना ते बाकीचं सुद्धा खूप काही बोलत असत. त्यामुळं जरा शिक्षकांना, बाकीच्यांना पण जरा थोडासा राग येत असे. एक दिवस अभ्यास करता करता ते काहीतरी उगाचच बोलले. तेव्हा गुरुदेव रागावून म्हणाले, "चुप बैस." आणि झालं. तेव्हापासून ते जे मौन झाले, ते पुन्हा बोललेच नाहीत आणि त्यामुळे त्यांना मौनी बाबा असंच नाव पडलं. ते अत्यंत भजननिष्ठ होते. स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि सरळ होते. सर्वांशी खूप प्रेमाने आणि सगळ्यांशी खूप चांगलं वागत असत. दौमिलवन येथे त्यांनी एक उंच अशी माडीवरती केल्यासारखी अशी एक झोपडी बांधलेली होती आणि तिथे राहून ते आपली तपश्चर्या करत असत. अशा उंचीवरती बांधलेल्या झोपडीला अट्टरिया असं म्हणतात. त्यांची विलक्षणता ही होती, की ते फक्त संख्या आणि संख्या खात आणि दूध पीत. ते एक प्रकारची भाजी असते. दूध आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीही ते आहार घेत नसत. त्यांनी खूप छान सुंदर अशा बऱ्याच गायी पाळलेल्या होत्या आणि त्यांची ते हर प्रकारे सेवा करत. गायींवर खूप प्रेम करत आणि गायीसुद्धा त्यांच्यावरती खूप प्रेम करत असत. गायींचं दूध ते स्वतः पीत आणि साधू महात्मा किंवा इतर देवालय ह्यांच्यासाठी सेवेसाठी उपयोगामध्ये आणत असत. जेव्हा लहान होते तेव्हा प्रियाशरण बाबाजी सुद्धा नेहमी त्यांच्याकडे जात असत. त्यांच्याकडे जाण्यामध्ये प्रियाशरण बाबाजींचा 2 उद्देश असे. एक तर ते लहान होते त्यामुळं त्यांना दूध आवडत असे आणि या मौनी बाबांचींच्याकडून लिखित स्वरूपामध्ये उपदेशही मिळत असे. त्यामुळे उपदेश, दूध आणि खीर असं सगळंच त्यांच्याकडे मिळत असे. ते व्रजवासी होते आणि व्रजवासियांवरती खूप प्रेम करत आणि व्रजवासी सुद्धा त्यांच्यावरती खूप प्रेम आणि श्रद्धा ठेवत असत. त्यामुळे त्यांच्या ज्या गायी होत्या त्यांना अगदी सर्व प्रकारे या व्रजवासींनी सूट देऊन ठेवलेली होती. त्या गायींना कधी कुणी मारत हटकत नसे. त्या मनाला येईल तेव्हा कुणाच्याही शेतामध्ये जाऊन चरत असत. त्यामुळे त्या चांगल्या धष्टपुष्ट होत्या. त्यांच्यासाठी सर्वांची शेतं खुली होती आणि कुठल्याही प्रकारची रोकटोक त्यांना लावली जात नसे. अर्थातच ज्यांच्या शेतामध्ये गायी चरत असत त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्नही मिळत असे. मौनी बाबा हे नृसिंह देवाची उपासना करत आणि नृसिंह देवाच्या मंत्रामध्ये त्यांनी सिद्धी प्राप्त केलेली होती. त्यांचा रोजचा दिनक्रम असा असे, की सकाळी ते नंदगाव येथे नंदलालाचं दर्शन करत आणि संध्याकाळच्या वेळेला बरसाने येथे जाऊन किशोरीजी म्हणजे राधाराणीचं दर्शन करत असत. हा त्यांचा परिपाठ होता. आपण वरती मगाशी ऐकलं, की कालूरामजी शास्त्री हेही त्यांच्याबरोबर त्या अमृतानंद सरस्वती यांच्याकडे शिकत होते. पुढे कालूरामजी शास्त्री हे प्रकांड पंडित बनले आणि त्यांनी आपली एक पाठशाळा काढली. ती पाठशाळा बरसानाला जाण्याच्या रस्त्यावरतीच होती.
कालूरामजी हे पंडित तर होतेच, शिवाय भजननिष्ठ सुद्धा होते. परंतु त्यांच्या मनामध्ये आपलं पांडित्य आणि भजन या संबंधी एक विशेष असा अभिमान होता. त्यामुळे कोणाही साधू संतांच्या पुढे ते पटकन नमत नसत किंवा कुणालाही पटकन नमस्कार करत नसत. एवढंच नव्हे, तर साधू संतांच्या वरती टीका करायलाही त्यांना संकोच वाटत नसे. त्यांची जीभ मोठी टीकेसाठी जोरात चालत असे. एकदा मौनी बाबा बरसानेला निघालेले होते आणि त्यावेळेला कालूराम पंडित आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. मौनी बाबांना रस्त्यावरून जाताना पाहून ते मुद्दाम मोठ्यांनी विद्यार्थ्यांना म्हणाले, "पहा पहा, रंगीत सियार चाललाय रस्त्यावरनं." अर्थातच हे शास्त्रीजींना आपल्या आपल्या ह्या बाबाजींना ऐकू गेलं, पण त्यांनी ते सोडून दिलं. त्याच रात्री कालूरामजी आणि त्यांच्याकडे वस्तीला राहिलेले जे विद्यार्थी होते, ते घरात बसलेले असताना त्यांना घराच्या आतच सिंहाची खूप मोठी गर्जना ऐकू आली. ती गर्जना इतकी भीषण होती, की सगळेजण घाबरून गेले आणि थरथर कापू लागले. दचकून त्यांनी सगळीकडं पाहिलं आणि घराच्या खिडक्यातनं सुद्धा बाहेर पाहिलं, तर काही दिसलं काहीच नाही. पण पाठोपाठ गर्जना सुरू झाल्या आणि तो आवाज जवळ-जवळ येतोय आणि आपल्या घराकडेच येतोय हे सगळ्यांना जाणवत होतं. कालूरामजी तसे हुशारच होते. त्यांच्या पटकन लक्षात आलं, की हा तर नृसिंहदेव भगवानाचा आवाज आहे आणि त्यांच्या भक्ताचा म्हणजेच आपल्या ह्या मौनी बाबांचा मी अपमान केलेला आहे. म्हणजे मी नृसिंहदेवांचाच अपराध केलेला आहे. म्हणून त्यांनी हात जोडून मनोमन "क्षमा, क्षमा प्रभू, क्षमा करा. माझं चुकलं," असं म्हटलं. हे मात्र त्यांनी अतिशय मनापासून म्हटलं. त्यामुळे हळू-हळू त्या गर्जनांचा आवाज कमी-कमी होत गेला आणि मग बंद झाला. पण कालूरामजींचं हृदय मात्र रात्रभर धडधडतच राहिलं. त्यांना काही रात्रभर झोप आली नाही. कशीबशी सकाळ होताच ते उठले आणि मौनी बाबाच्या आटरीयेवरती गेले. त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि कालच्या प्रकाराबद्दल त्यांची मनापासून क्षमा मागितली. तेव्हा मौनी बाबांनी त्यांना लिहून दाखवलं, की "मी तर तू जी चेष्टा केलीस, त्याचं काही वाईट मानलेलं नव्हतं. पण माझा जो माझ्यावर कृपा करणारा देव आहे, त्याला मात्र ही गोष्ट आवडलेली नाही. तुम्ही आता ह्याच्यापुढे कुणाचीही काहीही अशी चेष्टा आणि अपमान करत जाऊ नका. प्रभू आपला अपमान एक वेळ सहन करतो, पण आपल्या भक्ताचा अपमान मात्र त्याला सहन होत नाही." बाबा हे समदर्शी होते. सर्व संप्रदायांच्या सर्व साधू संन्याशांशी ते अतिशय प्रेमाने वागत असत. तसंच बाकीची जी सामान्य जनता असते, गृहस्थ अशी, त्या सर्व जातीच्या गृहस्थ लोकांशी ते खूप समदृष्टीने आणि प्रेमाने राहत असत. त्यामुळे सर्व संप्रदायातले संत त्यांच्यावरती खूप प्रेम करत असत आणि त्यांना मानत असत. तसंच समाजातले सगळ्या जातीचे लोक त्यांच्यावर प्रेम करत आणि त्यांची या बाबाजींच्यावरती अतूट अशी श्रद्धा होती. त्यांना त्यांच्यावरती सर्व समाजाची किती श्रद्धा होती हे एका घटनेतून स्पष्ट होतं. एकदा मौनी बाबांच्या मनात आलं, की आपण विष्णू यज्ञ करावा. त्यांनी ही आपली इच्छा व्रजवासींना बोलून दाखवली. हा यज्ञ फक्त व्रजवासींकडून घेतलेल्या पैशानीच करायचा, असं त्यांनी ठरवलेलं होतं. आपण मगाशी ऐकलं, की सगळ्या जातीच्या लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. तसे त्यांचे मुसलमान जातीच्या लोकांशी सुद्धा चांगले संबंध होते आणि त्या जातीतले लोकसुद्धा त्यांच्याकडे येत असत, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवत असत, त्यांना नमस्कार करत असत, आपल्या अडचणी सांगत असत. त्या गावामध्ये मेयो जातीचे काही मुसलमान होते. त्यांनी सुद्धा या यज्ञामध्ये अत्यंत मनापासून आणि हर प्रकारे सहयोग दिला. अक्षरशः तूप, दूध आणि जे जळण असतं म्हणजे ज्या समिधा असतात, हे सगळं त्यांनी इतक्या प्रमाणावर दिलं, की यज्ञाच्या ठिकाणी त्याचा एक ढीग झाला. एवढंच नाही तर त्यांनी द्रव्य म्हणजे रोख रक्कमसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये दिली.
हे तर त्यांनी दिलंच, पण यज्ञामध्ये जे कीर्तन होतं त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू लोकांप्रमाणेच अगदी उत्साहाने त्यांनी भाग घेतला. अशा प्रकारे सर्व लोकांशी त्यांचा प्रेमाचा व्यवहार होता. श्री रूपमाधुरी शरणजी हे आपल्याला माहीत आहेत, आतापर्यंत ऐकलंय आपण, की त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी पद्यामध्ये प्रत्येक संताचं वर्णन केलेलं आहे. त्यातील एक पद्य आपण ऐकूया, कारण त्या पद्यातनंच सर्वांना कळलं, की ह्या मौनी बाबांना फक्त नृसिंह मंत्रच सिद्ध नव्हता, तर त्यांना गोपाल मंत्र सुद्धा सिद्ध झालेला होता. त्यांनी समाजापुढे प्रकट होण्यापूर्वी एकांतामध्ये राहून, गुप्त राहून गोपाल मंत्राचा 12 वर्ष जप केलेला होता आणि तो गोपाल मंत्र त्यांना सिद्ध झालेला होता. श्री रूपमाधुरी शरणजी याबद्दल असं लिहितात, दाऊ मिलके निवासी बाबा मौनी सुखरासी जाने सब व्रजवासी मंत्र राज जप कीनो है गुप्त 12 वर्ष रहिया कछु काहू से ना कहिया पत्ते वृक्ष के जो खैया संत हरि रंग भीनो है भये व्रज में प्रसिद्ध उन्हें जानो पूरो सिद्ध जाके ठाड़ी रिद्धि सिद्धि सुख जीवन को दीनो है जाके नैनों में है रंग उठे प्रेम की उमंग सुख बरसई किए संग भारी जग यश लीनो है. अशा पद्धतीने एक यशस्वी असं साधू जीवन ह्या मौनी बाबांनी 60 वर्षापर्यंत घालवलं आणि 60व्या वर्षी बाबांना परमधामाची प्राप्ती झाली. हरिओम.